सकाळ विद्यार्थी मित्रांनो, विषय मराठी इयत्ता 10वी आणि आज आपण थोडक्यात शिकलेल्या पाठांवर आधारित उजळणी करणार आहोत. आपण उजळणीला सुरुवात करूया. तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 10 पहा. पाठ 4 उपवास आणि त्यामधील पहिला आणि दुसरा परिच्छेद मी वाचणार आहे. तुम्ही देखील तुमचं पाठ्यपुस्तकातील पान ओपन करायचं आहे आणि पहिला आणि दुसरा परिच्छेद वाचत असताना त्याकडे लक्ष द्यायचं आहे. आपण वाचन करूया. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्ये माझ्या कानांवर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पाऊंड रात्रंदिवस ते कार्ड माझ्या डोळ्यांपुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत तर असता रात्रभर, अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा करून मी आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त द्रव्ये वगैरे शब्दांबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटांतले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. उदाहरणार्थ सोकाजी त्रिलोकेकर. मुलांनो, या परिच्छेदावर आधारित काही कृती आज आपण सोडविणार आहोत. आता पहा, पहिला प्रश्न दिलेला आहे, आकृतीबंध पूर्ण करा. तर इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, पंतांच्या उपोषणाची हकीकत जाहीर होताच त्यांच्या कानावर पडलेली वाक्ये. आता पंत उपोषण करत आहेत ही गोष्ट जेव्हा चाळीतल्या लोकांना समजली तेव्हा त्यांनी कोणकोणते रिमार्क्स दिले किंवा कोणकोणती वाक्ये पंतांच्या कानावर पडली हे आपल्याला या परिच्छेदामध्ये शोधायचं आहे. पहा तुमच्या परिच्छेदात उत्तर काय असेल ते. बरोबर, हात दाखवून अवलक्षण आहे, नाही ती भानगड आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं. अगदी बरोबर. चौकोनात योग्य उत्तर लिहा. पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. आता कोणत्या गोष्टी आहे ज्याविषयी पंतांची आस्था वाढू लागली? पहा बरं उत्तर. प्रोटीनयुक्त पदार्थ, बरोबर. आणि दुसरं काय? चरबीयुक्त द्रव्ये, अगदी बरोबर. पुढील प्रश्न आपण पाहूया. एका शब्दात उत्तरे लिहा. पंतांचे वजन. आता पंतांचे वजन किती झाले होते? येस, करेक्ट, 181 पाऊंड, बरोबर. चाळीतल्या लोकांनी पंतांना दिलेला सल्ला. त्यांचं वजन जेव्हा 181 पाऊंड झालं तेव्हा चाळीतल्या लोकांनी लेखकाला कोणता सल्ला दिला? येस, राईट, डाएटचा, अगदी बरोबर. आता आपण थोडक्यात व्याकरण पाहूया. तुम्ही माझ्या मागे वाचायचं आहे. विरुद्धार्थी शब्द लिहा. माझ्या मागे बोला. हल्ली, पूर्वी, हल्ली, पूर्वी, सार्वजनिक, खाजगी, सार्वजनिक, खाजगी, सोपे, अवघड, सोपे, अवघड, आत, बाहेर, आत, बाहेर, बरोबर.
आता आपण समानार्थी शब्द पाहूया. शर्करा साखर. बोला, शर्करा साखर. उपवास उपोषण. उपवास उपोषण. माफी क्षमा. माफी क्षमा. जिव्हा जीभ. जिव्हा जीभ. पुढे पाहूया. लिंग बदला. चेंज द जेंडर. मित्र मैत्रीण. मित्र मैत्रीण. पती पत्नी. पती पत्नी. लेखक लेखिका. लेखक लेखिका. पुढे पाहूया. वचन बदला. बोला माझ्या मागे. बटाटा बटाटे. बटाटा बटाटे. सवलत म्हणजे कन्सेशन. सवलत सवलती. सवलत सवलती. भाजी भाज्या. भाजी भाज्या. पुढे चाळ चाळी. चाळ चाळी. अगदी बरोबर, छान. आता आपण तुमच्या पाठ्यपुस्तकातील पान 29 काढा आणि ऊर्जा शक्तीचा जागर या पाठातील परिच्छेदावर आधारित कृती सोडवूया. तुमच्या पुस्तकातील पान क्रमांक 29 काढा आणि त्यातील 3रा परिच्छेद पहा. मी वाचते, तुम्ही लक्ष देऊन ऐका. तिनं प्रत्यक्षात केलंही तसंच. माझ्यासाठी तिनं घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू? कोरे पाठ कोरे लिहून उरलेले कागद ती एकत्र जमवायची आणि त्याच्या वह्या करून द्यायची. अखंड पेन्सिल मला मिळणं अवघड होतं. त्यामुळं जेमतेम हातात धरता येईल अशा पेन्सिलीनेच लिहावं लागे. या पाठामध्ये लेखकाने आपल्या आईविषयी सांगितलेलं आहे. आई त्याच्यासाठी काय काय करत असे, त्याला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ती कोणते कोणते प्रयत्न करत असे. त्यांच्या गरीब परिस्थितीवर मात करून लेखकाला शिकण्यासाठी ती कशा रीतीने कष्ट करत असे, सहाय्य करत असे, ते या परिच्छेदामध्ये लिहिलेलं आहे. याच स्कूलमध्ये मला भावे सर भेटले. ते आम्हाला भौतिकशास्त्र शिकवत. भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स. विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही, तर त्या विषयाची गोडी लावली आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्त्वज्ञान शिकवलं. आता या परिच्छेदावर आधारित कृती आपण सोडवूया. आकृतीबंध पूर्ण करा. लेखकाच्या आईने अभ्यासासाठी जमवलेल्या वस्तू. आता लेखकाची आई लेखकाच्या अभ्यासासाठी कोणकोणत्या वस्तू जमा करायची ते आपल्याला लिहायचं आहे. पहा, कोरे कागद, पाठ कोरे कागद, कागदाच्या वह्या, पेन्सिलीचे लहान तुकडे. हे आपलं उत्तर आहे. कोणते लिहा. भौतिक विषय शिकवणारे शिक्षक. कोणते शिक्षक भौतिक विषय शिकवायचे, फिजिक्स शिकवायचे? भावे सर. अगदी बरोबर. लेखकासाठी कोरे कागद जमा करणारी. लेखकासाठी कोरे कागद कोण जमा करायची? येस, राईट, लेखकाची आई. खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. आता यामध्ये काही वाक्प्रचार दिलेले आहेत आणि इथे त्यांचे अर्थ दिलेले आहेत. आपल्याला वाक्प्रचार आणि अर्थ यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. आता पहा, मी वाक्प्रचार वाचते. आर्थिक परिस्थिती खालावणे. आता याचं उत्तर कोणतं आहे ते तुम्ही पाहायचं आहे, शोधायचं आहे. सांगा पाहू, विचार करा. इथे काही उत्तरं लिहिलेली आहेत, अर्थ दिलेले आहेत, त्यातील योग्य अर्थ आपल्याला शोधायचा आहे. आर्थिक परिस्थिती खालावणे. काय उत्तर आहे? पैशांची चणचण भासणे. व्हेरी गुड, छान. झोकून देणे. झोकून देणे म्हणजे काय बरं? पूर्णपणे सहभागी होणे. एखाद्या कामामध्ये आपण जेव्हा पूर्णपणे सहभागी होतो आणि आपलं पूर्ण मन तन त्याच्यामध्ये आपण व्यतीत करतो, तेव्हा आपण म्हणतो की त्या कामामध्ये मी स्वतःला झोकून दिले.
हात दाखवून अवलक्षण म्हणजे काय? आपण होऊन संकट ओढावून घेणे. एखादं संकट आपण स्वतःवर स्वतः ओढावून घेतो तेव्हा हात दाखवून अवलक्षण हा वाक्प्रचार वापरला जातो. सुरुंग लावणे. सुरुंग लावणे म्हणजे काय? एखादा बेत उधळून लावणे. एखादं प्लॅनिंग आपण करतो आणि ते काय होतं? फिसकटतं, कॅन्सल्ड होतं, रद्द होतं. मग तेव्हा काय म्हटलं जातं? सुरुंग लावणे. अंगाचा तिळपापड होणे. याचा अर्थ काय आहे बरं? संताप होणे, प्रचंड राग येणे. तेव्हा आपण काय म्हणतो? अंगाचा तिळपापड झाला. आता माझ्या मागून बोला. आर्थिक परिस्थिती खालावणे म्हणजे काय? पैशांची चणचण भासणे. झोकून देणे, पूर्णपणे सहभागी होणे. हात दाखवून अवलक्षण, आपण होऊन संकट ओढावून घेणे. सुरुंग लावणे, एखादा बेत उधळून लावणे. अंगाचा तिळपापड होणे, संताप येणे. बरोबर, छान. खालील शब्दांतील अचूक शब्द ओळखा. अचूक म्हणजे करेक्ट वर्ड. आता हा जो प्रश्न आहे तो लेखन नियमानुसार लेखन यावर आधारित आहे. मुलांनो, इथे तुम्हाला एकच शब्द वेगवेगळ्या स्वरूपात 4 वेळा लिहिलेला दिसेल आपल्याला आणि यातील जो करेक्ट वर्ड आहे म्हणजेच अचूक शब्द आहे तो आपल्याला लिहायचा आहे. आता पहिला शब्द काय आहे? ऊर्जा शक्ती. ऊर्जा शक्ती, ऊर्जा शक्ती, ऊर्जा शक्ती. तर हा शब्द 4 प्रकारे लिहिलेला आहे. यातील करेक्ट वर्ड कोणता आहे? पहा बरं, सांगा पाहू. येस, कोणता शब्द करेक्ट आहे? पहिला, ऊर्जा शक्ती. बरोबर. आता दुसरा शब्द पाहूया. तत्वज्ञान, 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 तत्वज्ञान. आता यामध्ये कोणता शब्द अचूक आहे? सांगा पाहू. पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा. कोणता बरं? तिसरा. अगदी करेक्ट. बरोबर. भीष्म प्रतिज्ञा हा शब्द इथे 4 वेळेस लिहिलेला आहे विविध प्रकारे. आता तुम्ही ओळखायचा आहे करेक्ट वर्ड कोणता आहे. सांगा पाहू. कोणता शब्द बरोबर आहे? तिसरा, भीष्म प्रतिज्ञा. करेक्ट. बरोबर. कोळंबी भात हा शब्द 4 वेळेस वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. यातील अचूक शब्द ओळखा पाहू. कोणता आहे? येस, पहिला, कोळंबी भात. आता इथे अल्पशिक्षित हा शब्द आहे आणि तो अचूक शब्द कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे. सांगा पाहू. विचार करा, पहा, लक्ष द्या. अल्पशिक्षित, दुसरा शब्द. अगदी बरोबर. येस. आता माझ्या मागे बोला पाहू. ऊर्जा शक्ती, ऊर्जा शक्ती, ऊर्जा शक्ती. करेक्ट. तत्वज्ञान, तत्वज्ञान, तत्वज्ञान. भीष्म प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा, भीष्म प्रतिज्ञा. कोळंबी भात, कोळंबी भात, कोळंबी भात. अल्पशिक्षित, अल्पशिक्षित. छान. अशा प्रकारे आपण पाठ 4 उपास आणि पाठ 8 ऊर्जा शक्तीचा जागर यावर आधारित उजळणी केलेली आहे. परीक्षेसाठी या पाठाचं तुम्ही वाचन करा. त्यावर आधारित वहीमध्ये दिलेल्या नोट्स तुम्ही वाचा आणि परीक्षेसाठी तयार व्हा. ऑल द बेस्ट.